पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबई पुणे हायवेवर भीषण अपघात झाला असून या अपघातात 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला। ओमकुमार बोरसे वय 23 राहणार नाशिक, लय देश भ्रतार वय 22 राहणार नागपूर आणि श्रेयांश शर्मा वय 22 राहणार जयपूर अशी तिन्ही विद्यार्थ्यांची नावे आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेसच्या भाताण बोगद्याजवळ हा अपघात झाला। 18 मार्च रोजी IIT पवई मुंबई येथील ओमकुमार बोरसे, श्रेयांश शर्मा, लय देश भ्रतार, हितेश कुमार मीना, सोहम चव्हाण, सिद्धांत जेबल हे 6 विद्यार्थी वोक्सवॅगन कंपनीच्या पोलो कार क्रमांक MH12BH 6483, MH0111X2975 आणि MH12LT 3694 या 3 गाड्यांमधून रात्री 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत चित्रपट पाहून पहाटे सूर्योदय पॉइंट पाहण्यासाठी मुंबईहून लोणावळा येथे गेले होते। यावेळी परतीच्या प्रवासात भाताण बोगदा ओलांडल्यानंतर पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंदाजे 1.5 किलोमीटर अंतरावर MH12BH 6483 या गाडीचा अपघात झाला। कार क्रमांक MH12BH 6483 ही गाडी क्रमांक 2 लेनवरून येत असताना त्यांनी लेन क्रमांक 3 वरील कंटेनरला सर्व्हिस लेनमधून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला। यावेळी त्यांच्या कारने कंटेनरला पाठीमागून धडक दिली आणि गंभीर अपघात झाला। या अपघातामध्ये गाडीतील ओमकुमार बोरसे, श्रेयांश शर्मा, लय देश भ्रतार यांचा मृत्यू झाला, तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। या अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे।